आज आपण बघायचं आहे स्विच केस. पण स्विच केस का वापरतात हे पहिल्यांदा आपल्याला बघायचं. तर पहिला इथे एक प्रोग्राम मी लिहिला आहे की एक मेनू प्रोग्राम आहे, मेनू डिस्प्ले होईल आणि त्यात एक चॉईस घ्यायचा आहे आणि तो चॉईस नुसार आउटपुट येईल. तर इफ एल्स न केलाय, बघूया कसा केलाय. आता इथं आउटपुट दिलंय की असं आपल्याला आउटपुट दिसेल: 1 फॉर सम, 2 फॉर सबट्रॅक्शन, 3 फॉर मल्टिप्लिकेशन आणि 4 फॉर डिव्हिजन. आणि आपण असं म्हटलंय की एंटर युअर चॉईस. ओके, आता हे डिस्प्ले व्हायसाठी इथं आपण केलं printf 1 सम, printf 2 3 4 हे आलं. एंटर युअर चॉईस पण आपण प्रिंट केलं, जे स्क्रीनवर आहे तसं डिस्प्ले. त्यानंतर इथे एक नंबर घेतलाय, चॉईस घेतलाय आपण. समजा तुम्ही 3 टाकला असेल तर तो चॉईस आम्ही इथं 3 कुठं ऍक्सेप्ट केलं, इथं ऍक्सेप्ट केलं. ए आणि बी च्या इथं 3 व्हेरिएबल तयार केलेत, इंटिजर टाईपचे आहेत, ए बी आणि सीएच. म्हणजे 2-2 बाईटचे इंटिजर व्हेरिएबल्स तयार झालेले आहेत आणि सीएच इंटिजर असे घेऊन 3 व्हेरिएबल तयार झालेत. इथं ए बरोबर 10 आणि बी बरोबर 5 आपण इनिशियलाइज केलेलं आहे. ओके, आता आपण चेक काय केलंय, जो इथं चॉईस घेतलाय आपण, म्हणजे ह्या 1 2 3 4 पैकी आपण जे इथं एंटर करणार आहे ते आपण इथं चेक केलं इफ एल्सच्या साहाय्यानं. इथं ऑप्शन्स किती आहेत बघा, आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत. 4 ऑप्शन्स मधून आपल्याला एक ऑप्शन निवडायचं आहे, बरोबर. इफ एल्सचा ड्रॉबॅक असा आहे की इफ एल्स 2 ऑप्शन्स मधनं एक ऑप्शन चूज करतं, बरोबर. हा ड्रॉबॅक आहे. म्हणून आम्ही काय केलं की एक आपण टाकलं, एका इफ मध्ये 1 टाकलंय आणि बाकी सगळे आपण 2 3 4 हे एल्स मध्ये टाकले. ठीक आहे, मग तो आम्ही अशा पद्धतीने बाजूला काढलाय. इफ सीएच इज इक्वल टू 1 असेल तर तो काय कर, बेरीज प्रिंट कर. एल्स, आता हा एल्स इथं पासून इथपर्यंत आहे बघा. ह्या एल्सच्या अंडर हे 2 3 4, मग ह्याचं परत आपण काय केलं, फोडलं. पुन्हा परत आम्ही काय केलं, 2 इफ मध्ये काढले आणि 3 4 एल्स मध्ये टाकलं, बरोबर. म्हणजे आम्ही 2 चॉईस केले, एक तर हा असेल किंवा हे 3 असतील. परत आम्ही यात इफ एल्स केलं, पुन्हा परत इफ लिहिलंय बघा. इफ सीएच इज इक्वल्स टू 2, म्हणजे इफ मध्ये 2 घेतला आम्ही. 2 असेल तर काय कर, सबट्रॅक्शन कर, वजाबाकी प्रिंट कर, बरोबर. पुन्हा परत आम्ही काय केलं, एल्स मध्ये 3 आणि 4 एकत्र केले. ह्या एल्स मध्ये हा बघा, हा एवढा एल्स त्याच्यामध्ये घेतला, बरोबर. त्यानंतर काय केलं, पुन्हा परत इफ सीएच इज इक्वल टू 3 असेल तर काय कर, मल्टिप्लिकेशन प्रिंट कर. ओके, आणि राहिलंच 4च, त्यामुळे इथे कंडिशन चेक केलेली नाही. इथं आम्ही एल्स मध्ये, म्हणजे 2च ऑप्शन्स असल्यामुळे हे इफ आणि एल्स मध्ये गेलं. इफ मध्ये 3 असेल तर गुणाकार प्रिंट झाला आणि एल्स 4 म्हणजे 3 1 2 3 नाहीये तर कोणीही असेल, म्हणजे 4 टाका नाही तर 5 टाका नाही तर 10 टाका, तो काय करेल प्रिंट, तर डिव्हिजन म्हणजे भागाकार प्रिंट करेल. ओके, तर असा आपण प्रोग्राम केलाय. आपल्याकडे ऑप्शन्स आहेत 4 आणि त्या 4 ऑप्शन्स मधून आपल्याला एक निवडायचं आहे. त्यामुळे आम्ही असं हे इफ एल्स नेस्टेड इफ एल्स वापरलं. पण अशा पद्धतीनं जर तुमचे मल्टिपल ऑप्शन्स असतील, आता इथे 4च आहेत म्हणून, पण समजा 10 ऑप्शन्स असतील, 20 ऑप्शन्स असतील, तर त्या ह्या ऑप्शन मधनं पर्टिक्युलर एकाच ऑप्शनला त्यानं जम्प घेतली पाहिजे अशी फॅसिलिटी सीनं प्रोव्हाइड केली आणि ती स्विच केस मधनं आपल्याला प्रोव्हाइड केली. म्हणजे तशी काही सिच्युएशन आली तर, म्हणजे मल्टिपल ऑप्शन्स आहेत, वी वॉन्ट टू choose one from multiple options, then we use switch case. ओके, हाच प्रोग्राम आपण स्विच केस न बघायचा. म्हणजे इथपर्यंत आपला सारखाच आहे, इथून पुढे आपला बदलेल. इफ एल्सच्या ऐवजी आम्ही स्विच केस लिहिणार आहे, आउटपुट पण सेमच राहील. आता बघूया आपण स्विच केस कसं लिहितोय आपण. स्विच सीएच, बघा स्विच सीएच म्हणजे आम्ही काय करणार आहे की ह्या सीएच जो आम्ही इथं ऍक्सेप्ट करतोय सीएच, त्याच्यावर आम्ही हे चेक करणार आहे की काय दिलंय ऑप्शन. आम्ही काय करणार आहे, ओपनिंग ब्रॅकेट. इथं पण स्विचचा आता कसं आहे बघा, सिंटॅक्स कसा आहे, स्विच आणि कंडिशन ज्याच्यावर आम्ही चेक करणार आहे तो व्हेरिएबल, तो काय असेल, तो कॉन्स्टंट व्हेरिएबल काय असेल तो त्याच्यावर, ज्याच्यावर आम्ही चेक करणार आहे त्याच्या किमतीवर आम्ही जो हा स्विच घेणार आहे ते या ब्रॅकेटमध्ये आपण घालणार आहे. इथं सेमीकॉलन द्यायचं नाहीये कारण आपल्याला हे याचा ब्लॉक आहे, त्या ब्लॉक मधले आपल्याला एक्झिक्यूट होतील. केस, आता केस काय असू शकते, सीएच बरोबर केस काय असू शकते, सीएच इज इक्वल टू 1 असू शकतं, सीएच इज इक्वल टू 2 असू शकतं, सीएच इज इक्वल टू 3 असू शकतं. मी आम्ही काय करतो, केस 3 म्हणतो. मीन्स केस सीएच इक्वल्स टू 3, म्हणजे सीएच बरोबर 3 असेल तर काय कर, 3 असेल तर आम्ही मल्टिप्लिकेशन केलं. मग इथं मी प्रिंट एफ देतो, प्रिंट एफ answer is equal to person B A into B. ओके, ठीक आहे. पुढे बघूया आपण. समजा आम्ही टाईप केलं असेल केस, समजा 1 केलं असेल, म्हणजे इथं 1 टाईप सम टाईप केलं, म्हणजे आम्हाला सम हवी आहे, 2 नंबरची सम हवी आहे. आम्ही या मेनू मधनं 1 सीएच मध्ये एंटर केलं असेल, दॅट इज केस 1 मीन्स केस सीएच इज इक्वल्स टू 1 असेल तर काय कर,
printf answer is equal to %d आणि इथं a प्लस b म्हणजे दोन संख्यांची बेरीज प्रिंट होईल. a आणि b च्या व्हॅल्यूची बेरीज इथं प्रिंट होईल, इंटिजर व्हॅल्यू प्रिंट होईल. ठीक आहे. त्यानंतर केस काय असू शकते, केस 4. ठीक आहे. printf आन्सर काय येणार, %d a डिवायडेड बाय b. ठीक आहे. त्यानंतर केस 3 मल्टिप्लिकेशन, printf answer is equals to %d a into b. बरोबर. आणि डिफॉल्ट आहे आणि कम्प्लीट आणि मेनचा कम्प्लीट. ओके. आता इथं बघा, इथं आपण काय काय लिहिलंय, केस 3 1 अरे 2 राहिलं आपलं, 3 झालं, सॉरी इथं आपल्याला पाहिजे 2, दॅट मीन्स मायनस. ओके. मल्टिप्लिकेशन झालंय आपलं 3, इथं केस 2. ओके. तर आता आपण असं केलंय की केस 1 2 3 4 म्हणजे आमच्या 4 केसेस आहेत आणि ह्या 4 पैकी आपण काहीच एंटर केलं नसेल. म्हणजे समजा 5 एखाद्यानं इथं इंटरव्ह्यू चॉईस मध्ये 5 टाकलं असेल तर ह्यात 5 नाहीये ना, म्हणून डिफॉल्ट. आता डिफॉल्ट मध्ये मी प्रिंट काय करणार आहे, डिफॉल्ट printf प्लीज एंटर बिटवीन 1 to 4 असा मेसेज टाकला आणि मग 2 ब्रॅकेट्स कंप्लीट केले. आता बघा काय होतं, इथं काय काय लिहिलंय, स्विच लिहिलंय, केस लिहिलेत सगळ्या आणि डिफॉल्ट लिहिलंय. ओके. आता प्रोग्राम पण रन केला. आता स्विच केसचं काम काय की मल्टिपल ऑप्शन्स मधून एका ऑप्शनला जायचं. तर मग हा काय केलं, इथं आम्ही प्रोग्राम रन केल्यानंतर असा मेनू आला आणि इथं आम्ही काय केलं, एंटर युअर चॉईस. इथं मी समजा 2 टाइप केलं. ठीक आहे. म्हणजे CH इज इक्वल टू 2 स्टोअर झालं. CH च्या बॉक्स मध्ये रॅम मध्ये इथं आम्ही काय केलं, A B आणि CH असे आमच्याकडे रॅम मध्ये 3 व्हेरिएबल आहेत. इथं CH मध्ये मी काय टाईप केलं, 2 टाईप केलं. ओके. तर तो काय करतो, ह्या स्विच मध्ये CH कंडिशन चेक करतो आणि 2 ला जम्प करतो. 2 कुठं इथं आहे, इथं 2 म्हणजे काय होणार, आन्सर इज इक्वल टू A मायनस B म्हणजे 10 वजा 5 किती येणार आहे, 5 येणार. आन्सर बरोबर 5 येणार. ओके. आता तो काय करतो, इथून तसाच खाली जातो, इथं डिफॉल्ट मध्ये पण जातो. म्हणजे जिथं केस सापडले तिथून खालचं सगळं करतो. म्हणजे डिफॉल्ट मध्ये जाणार आणि म्हणणार इथं आम्हाला मेसेज काय मिळणार, प्लीज एंटर बिटवीन 1 to 4 हे पण मिळणार. ओके. म्हणजे आम्हाला आन्सर पण प्रॉपर आन्सरला, तो प्रॉपर ऑप्शनला त्याने जम्प घेतली, तिथून पुढचं त्याने सगळं केलं. आता बघा, समजा मी इथं चॉईस 3 टाकला, इथं आपल्या ह्या प्रोग्राम मध्ये आम्ही चॉईस काय टाकला, 3 टाकला. म्हणजे केस ही मॅच झाली, पहिल्याच लिहिलेली आपण केस लिहिली. आता मी इथं असं का लिहिलं नाही की 1 केस 1 केस 2 केस 3 केस 4 असं नाही लिहिलेलं. मी काय लिहिलं, असं मिक्स केलं. याला कारण असं आहे की काही वेळा विद्यार्थ्यांचा असा गैरसमज होतो की पहिली केस, दुसरी केस, तिसरी केस असं नाहीये. तर केस CH इज इक्वल्स टू 1, केस CH इज इक्वल्स टू 2 असं आहे. म्हणून मी थोडंसं हे मिक्स लिहिलंय की पहिल्यांदा 3 लिहिली, मग 1 लिहिली, मग 4 लिहिली, मग 2 लिहिली. कारण हे सिक्वेन्स कसाही असला तरी तो प्रॉपर ऑप्शनला जम्प घेतो. प्रॉपर जो तुम्ही ऑप्शन चूज केलाय त्याला तो जम्प घेतो. म्हणून आपण अशा पद्धतीने हे स्विच केस लिहिलं आहे. तर समजा मी इथं CH मध्ये 3 टाकलं तर तो इथं जम्प घेणार. इथं काय येणार, आन्सर A इंटू B. A इंटू B म्हणजे आम्हाला किती मिळणार, 5 10 × 50 आन्सर मिळेल. आणि तिथून पुढे हे सगळं करतो. म्हणजे इथं 50 मिळालं त्याला आन्सर. ह्या 50 नंतर तो काय करतो, त्याच्या खालचे सगळे स्टेटमेंट करतो. म्हणजे केस 1चं म्हणजे बेरीज पण प्रिंट करणार, इथं हे भागाकार पण प्रिंट करणार आणि इथं वजाबाकी पण करणार आणि डिफॉल्ट पण प्रिंट होणार. म्हणजे जो ऑप्शन तुम्हाला मिळेल तिथून पुढचं तो सगळं प्रिंट करतो. म्हणजे ते तेवढंच करून बाहेर पडत नाही. म्हणजे हे स्विच केस मध्ये ही फॅसिलिटी आहे. आणि तशाच पद्धतीने थोडासा काहीतरी आपल्याला ड्रॉबॅक पण म्हणता येईल की तो तेवढंच करून बाहेर पडत नाही. तर आम्हाला काय करायला लागतं, तेवढं झाल्यानंतर बाहेर पड म्हणून सांगावं लागतं. आणि ह्यासाठी सीनं आम्हाला ब्रेक म्हणून स्टेटमेंट प्रोव्हाइड केलंय. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी इथं काय लिहिणार आहे, ब्रेक लिहिणार आहे. आता ब्रेक इज नॉट पार्ट ऑफ स्विच केस. ब्रेक हा स्विच केसचा पार्ट नाहीये. ब्रेक हे डिफरंट स्टेटमेंट आहे. ह्याला नॉन कंडिशनल स्टेटमेंट्स ह्या अंडर येते, ह्या चॅप्टर अंडर ती येणार आहे. ब्रेक, गो टू हे स्टेटमेंट्स आहेत. तर त्याचा आम्ही तो उपयोग करून घेणार आहे. ब्रेक काय करतं तर ह्या ब्लॉकच्या बाहेर टाकतो. स्विचचा ब्लॉक कुठं आहे, ह्या ब्रॅकेट पासून ह्या ब्रॅकेट पर्यंत स्विचचा ब्लॉक आहे. तर ह्या ब्लॉकच्या बाहेर टाकतं. म्हणजे इथून बाहेर पडतं, प्रोग्रामचा एंड होतो, म्हणजे प्रोग्रामिंगच्या बाहेरच पडतं.
ओके, तर आम्ही ब्रेकचा वापर करून येणार. इथं काय होणार, केस 3 दिल्यानंतर तुम्ही इथं चॉईस बरोबर 3 दिलं तर केस 3 ला जाणार. इथं तो प्रिंट कोणाला प्रिंट करणार, ब्रेकमुळे बाहेर पडणार. ओके, म्हणजे मगाशी काय सांगितलं मी, ब्रेक लिहिलं नसताना काय करतो तो त्या प्रॉपर चॉईसला जाऊन तिथून पुढच्या सगळ्या केसेस करतो. तर तसं नको असतं आपल्याला काय असतं तेवढंच, तेवढी जी केस आहे तेवढं करून त्यानं बाहेर पडलं पाहिजे. तर तसं करायसाठी आम्हाला इथं स्विच केसमध्ये ब्रेक स्टेटमेंटचा वापर करावा लागतो. विदाउट ब्रेक ते बाहेर पडत नाही. ओके, आता बघा, आता ब्रेकचा वापर काय केला आपण त्या स्विच केसमधनं बाहेर पडायला. समजा एखाद्यानं ह्या 1 ते 4 पैकी पेक्षा दुसरं काहीतरी दिलं, म्हणजे सीएच बरोबर 100 टाईप केलं, एंटर युअर चॉईस त्याने टाईप केलं 100. आता 100 तर आमच्या केसमध्ये नाहीये, त्यावेळी तो काय करतो, इथं नाही मिळालं ना तर डिफॉल्ट मध्ये जातो. डिफॉल्ट म्हणजे काय, वरच्या सीएच बरोबरची व्हॅल्यू कुठली जर मॅच झाली नाही तर तो काय करणार, त्या डिफॉल्ट मध्ये जाणार. मग आम्ही इथं समजा सीएच बरोबर 100 टाईप केले तर तो डिफॉल्ट मधलं फक्त एकच प्रिंट करता. काय प्रिंट करेल, प्लीज एंटर बिटवीन 1 to 4, हा मेसेज प्रिंट होईल. ओके, आणि तिथून काय ब्रेक लिहायची गरज नाही डिफॉल्टच्या खाली, कारण तिथं आपलं ब्रॅकेट कम्प्लीट झालंय, त्यामुळे तिथून तो बाहेरच पडेल. ओके, तर इथं आम्ही 2 प्रोग्राम्स बघितले, एक इफ एल्स बघितला आणि हा स्विच केसमध्ये. इफ एल्सचा आम्ही कन्वर्ट स्विच केसमध्ये केला. इफ एल्स कधी वापरतात, ज्यावेळी 2 ऑप्शन्स मधनं एक निवडायचा असतो त्यावेळी इफ एल्स वापरतात. पण मल्टिपल असेल तर मग नेस्टेड इफ एल्स वापरतात. पण काही सिच्युएशन मध्ये ज्यावेळी मेनी ऑप्शन्स असतील, म्हणजे खूप ऑप्शन्स असतील, त्यावेळेसाठी आम्हाला त्या सिच्युएशनसाठी, त्या प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर सिच्युएशनसाठी सीनं आम्हाला खास स्विच केस हे प्रोव्हाइड केलेला आहे. आता ह्या स्विच केस मधला छोटासा ड्रॉबॅक पण दाखवलं तुम्हाला, की तो त्या ऑप्शन्स नंतर खाली 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 कंटिन्यू जातो. हा ड्रॉबॅक नाही आहे, हा ऍडव्हान्टेज आहे. त्यासाठी आपण एक दुसरा प्रोग्राम बघणार आहे. आपण एक असा प्रोग्राम बघणार आहे की एक कॅरेक्टर ऍक्सेप्ट करायचं आहे आणि ते ओवेल आहे का, म्हणजे स्वर आहे की व्यंजन आहे, असं म्हणजे स्वर आहे की नाही एवढं सांगायचंय. ओके, तर ह्यासाठी आपण एक प्रोग्राम बघूया. स्विच केसचा वापर करू. आता इथं मी म्हणतो कॅर एक्स. ठीक आहे, म्हणजे इथं आपण काय करतो, एक कॅरेक्टर व्हेरिएबल तयार केलं रॅम मध्ये. याच्यासाठी 1 बाईट रिझर्व होतं, म्हणजे रॅम मध्ये 1 बाईट, आणि त्याला आपण नाव दिलं एक्स. म्हणजे इंटिजरसाठी आपण 2 बाईट आणि कॅरेक्टरसाठी 1 बाईट, म्हणजे याच्यामध्ये एक कॅरेक्टर स्टोअर होणार. ओके, इथं मेसेज देऊया आपण, प्रिंट एफ एंटर डबल कोटेशन एंटर अ कॅरेक्टर, स्कॅन एफ %C. आता %C याला काय म्हणायचं, याला आपण इंटिजरसाठी डी वापरला आणि %C कशासाठी वापरतोय, तर %C याला काय म्हणतात, टाईप स्पेसिफायर किंवा कन्व्हर्जन स्पेसिफायर. सी असेल तर कॅरेक्टर, इट्स ऍक्सेप्ट द कॅरेक्टर. ठीक आहे, आणि तो स्टोअर कशात कर, ऍड्रेस ऑफ एक्स मध्ये स्टोअर कर. ओके, आता आम्हाला हे काय करायचं आहे, हे एक्स जे घेतलंय म्हणजे A to Z मधले आम्ही जे कॅरेक्टर घेतलेलं आहे ते कॅरेक्टर वोवेल आहे का, स्वर आहे की नाही बघायचं. ओके, आता पहिल्यांदा आपण तो इफ न पण करू आणि स्विच न पण करू, म्हणजे फरक आपल्या लक्षात येईल. मी आता इफ न करतो पहिल्यांदा. इफ CH डबल इक्वल्स टू A or CH is equals to E or CH is equals to I, CH is equals to O, and or CH is equals to U. ठीक है, ओपनिंग ब्रैकेट प्रिंट एफ गिवन कॅर इज काय आहे ना, वोवेल, एल्स ओपनिंग ब्रॅकेट प्रिंट एफ बॅकस्लॅश n गिवन कॅरेक्टर इज नॉट वोवेल. कम्प्लीट मेन्स आर कम्प्लीट. बरोबर. आता इथं इफ मध्ये बघा आपण काय केलं, हे ऑर वापरलं. हे पाईप म्हणजे ऑर आहे, म्हणजे यापैकी काही असेल, ए असेल, EIOU यापैकी काही असेल तर काय कर, तो गिवन कॅरेक्टर वोवेल आहे म्हणून सांग, अदरवाईज इट्स नॉट वोवेल. मग तो कन्सोनंट आहे का, म्हणजे वोवेल नाही तर कन्सोनंट असणार. पण काय आहे की 256 कॅरेक्टर्स आहे, कारण सेमिकॉलन जरी टाईप केला असला तरी तो त्याला एल्स कन्सोनंट म्हणून देईल. म्हणून आपण इथं सेपर साईड इथं काय लिहिलंय, इट्स नॉट वोवेल. ओके, कारण बाकीचे सुद्धा सगळे कॅरेक्टर्स आहेत पण ते स्वर नाहीत, म्हणजे ते काही कन्सोनंट होत नाहीत, म्हणजे व्यंजन होत नाहीत. सगळे 256 कॅरेक्टर्स पैकी एवढे 5 कॅरेक्टर्स आपले वोवेल आहेत. म्हणजे इथं असं म्हणायला पाहिजे की तुम्ही फक्त अल्फाबेट एंटर करा, अल्फाबेट मधले फक्त, म्हणजे प्रत्येकानं अल्फाबेटच एंटर केला असं होऊ शकत नाही. म्हणून सेपर साईड आपण इथं काय घेतलंय, गिवन
कॅरेक्टर इज नॉट ओवेल, मग तो कॉन्सोनंट असेल किंवा मग इतर कॅरेक्टर अदर कॅरेक्टर असू शकतो. तर हा इफ एल्स न केलाय आपण. हाच आता मी स्विच केसनं म्हणजे स्विचचा आपण एक ऍडव्हान्टेज जो म्हणतोय तो बघणार आहे. तो बघूया आपण कसा आहे. आता इथं स्विच कंसामध्ये एक्स म्हणजे मला चेक कशावर करायचं आहे तर एक्स ची व्हॅल्यू चेक करायची. तर केस काय, केस ए कोलन. आता मगाच्या प्रोग्राममध्ये सांगायचं राहिलं की प्रत्येक ह्याच्यानंतर ह्या आपल्या ऑप्शन नंतर तुम्हाला काय द्यायचंय, कॉलन द्यायचंय. सेमी कॉलन नव्हे, कोलन आहे, 2 डॉट्स द्यायचे. केस ए ई आय ओ आणि यू. ठीक आहे, म्हणजे यापैकी काही असेल तर काय प्रिंट कर, प्रिंट एफ गिवन कॅर इज वोवेल. ओके, डिफॉल्ट कोलन, डिफॉल्ट नंतर सुद्धा कोलन आहे, कोलन महत्वाचा. आता इथं ब्रेक एक द्यायला पाहिजे, इथं लिहायच्याऐवजी मी इथं लिहितो ब्रेक आणि प्रिंट एफ नॉट ओवेल, इव्हन कॅरेक्टर इज नॉट ओवेल आणि मग कंप्लीट आणि मेनचा कंप्लीट. बरोबर. आता इथं काय केलंय बघा, आता ऍडव्हान्टेज आपण स्विच केसचा ऍडव्हान्टेज बघायला लागलो या ठिकाणी. इथं काय होतं, तुम्ही इथं समजा ऍक्सेप्ट केलं, समजा आय ऍक्सेप्ट केलं तर तो आयला इथं जंप घेतो आणि इथं मध्ये ब्रेक नसल्यामुळे ते सगळं करतो आणि हे प्रिंटर मध्ये गिव्हन कॅरेक्टर ओवेल आहे ना. म्हणजे यातलं काही दिलं ए दिलं तरी इथं मध्ये ब्रेक नसल्यामुळे तो हे सगळं इथून येईल आणि गिव्हन कॅरेक्टर होईल. म्हणजे दिस इज द ऍडव्हान्टेज ऑफ स्विच केस. म्हणजे मगाशी जो आपल्याला प्रोग्राममध्ये ब्रेक लिहावं लागलं कारण त्या तेवढ्याच केसमधून आपल्याला बाहेर पडायचं होतं, इथं नाहीये तसं. इथं काय आहे, सगळ्या केसेस एकत्र आहेत, त्यांच्या त्यापैकी काही असेल तर आम्हाला काय प्रिंट करायचंय, वोवेल प्रिंट करायचंय. त्यामुळं ही केस असेल किंवा केस एक्स इज इक्वल टू ए असेल किंवा एक्स इज इक्वल टू ए ई आय ओ यू यापैकी काही असेल तर प्रिंट काय होणार, कॅरेक्टर इज वोवेल. आणि नसेल काही दुसरं कॅरेक्टर तुम्ही टाईप केलं असेल तर काय प्रिंट होणार, डिफॉल्ट मध्ये जाईल, डिफॉल्ट मध्ये प्रिंट येईल नॉट वोवेल. ओके. आता इथं यापैकी काय झालं, समजा तुम्ही इथं यू दिला असेल, इथं ऍक्सेप्ट करताना यू टाईप केलं असेल, तो इथं जंप घेईल, प्रिंट ओवेल करेल, ब्रेकमुळे बाहेर पडेल, ब्रेकमुळे ह्या ब्रॅकेटच्या बाहेर पडेल, इथं प्रोग्राम संपला त्यामुळे प्रोग्रामच्या बाहेर पडेल. म्हणजे ब्रेकचा उपयोग तेवढी केस झाल्यानंतर बाहेर टाकायसाठी, मग ह्या ग्रुप नंतर आम्हाला बाहेर टाकायचं, त्यामुळे इथं ब्रेक घेतला. बघा आणखीन एक महत्वाचं की आपण इथं प्रत्येक कॅरेक्टर वापरलं, मगाशी आपण नंबर वापरले होते मगाच्या प्रोग्राममध्ये, त्यामुळे त्याला आपण असे कोलन दिले नव्हते, इथं कोटेशन दिले नव्हते. इथं आपण सिंगल कोटेशन द्यायचं आहे कारण हे कॉन्स्टंट आहे, ए ई आय ओ यू. व्हेरिएबल तुम्ही असं देता आणि ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेली व्हॅल्यू काय, कॉन्स्टंट आहे. तर हे कॅरेक्टर आहेत, सिंगल कॅरेक्टर आहेत, म्हणून याला सिंगल कोटेशन मध्ये हे ए ई आय ओ यू आपण दिलेले आहेत. ओके. ह्यापैकी काही ऍक्सेप्ट केलं असेल तर तो प्रिंट हे करेल, अदरवाइज डिफॉल्ट मधलं प्रिंट करून टाकेल. ओके. तर अशा पद्धतीनं ज्यावेळी काही ग्रुप एकत्र सिलेक्ट करायचे असेल, उदाहरण आपल्याला एक दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन की एक नंबर घ्यायचा आहे आणि तो मंथचा नंबर असं कन्सिडर करून त्या मंथमध्ये सीझन सांगायचं. ठीक आहे. म्हणजे समजा तुम्ही 5 दिलं किंवा समजा तुम्ही 7 दिलं तर काय 6, 7, 8, 9 ह्याच्यामध्ये रेनी सीझन असतो. ह्यांचा ग्रुप एकत्र करून तुम्ही त्याला काय करू शकता, प्रिंट एफ रेनी सीझन. ओके. तर अशा पद्धतीनं ज्यावेळी स्विच केसमध्ये काही ऑप्शनला कॉमन आउटपुट असतं त्यावेळी विदाऊट ब्रेक लिहिता तुम्ही अशा पद्धतीनं कॉमन आउटपुट देऊ शकता. आणि प्रत्येक केसला जर वेगवेगळं आउटपुट असेल तर प्रत्येक केसला आपण ब्रेक देतो. ओके. थँक्यू व्हेरी मच.